नमस्कार. धनश्री ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये मी गजानन काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत ज्या योजना वृद्धांसाठी, अपंगांसाठी आणि विधवांसाठी राबवल्या जातात, यामध्ये संजय गांधी किंवा श्रावण बाळ या सर्व योजना आता शासनाने डीबीटीद्वारे लाभ हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या जितक्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना आता डीबीटी मार्फत त्यांचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संदर्भात शासनाने 19 डिसेंबर 2024 आणि 3 जानेवारी 2025 असे 2 शासन निर्णय निर्गमित केले आहेत. मित्रांनो, या शासन निर्णयाबरोबरच आता तहसील कार्यालयाच्या स्तरावर प्रेस नोट किंवा लाभार्थ्यांना याची सूचना दिली जात आहे. या संदर्भामध्ये आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. डीबीटी द्वारे लाभ मिळवण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे, हे कुठे केलं पाहिजे, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. यापूर्वी आपल्याला विनंती करतो की चॅनलवर नवीन असाल तर कृपया आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिसणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला भविष्यात मिळत राहणार आहे. मित्रांनो, प्रथमतः आपण समजून घेऊया डीबीटी म्हणजे काय. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, यालाच मराठीत म्हणतात थेट लाभ हस्तांतरण. म्हणजे पहिलं जे प्रोसेस असायचं पेमेंट किंवा लाभ मिळवण्यासाठी, शासनाने प्रत्येक तहसील कार्यालयाच्या खात्यात अनुदान जमा करायचे आणि त्यातून प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यात ते रक्कम ट्रान्सफर व्हायचे. पण आता डीबीटी पोर्टल मार्फत थेट शासनाने प्रत्येकाच्या खात्यात हे लाभ ट्रान्सफर करणार आहे. हे खूप सोपी आणि पारदर्शक असल्यामुळे शासनाने यावरती भर देत आहे. मित्रांनो, यासाठी आपल्याकडे 2 पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय आपल्या बँकेत जाऊन एक फॉर्म भरून देणे. दुसरं पद्धत आपण ऑनलाईन देखील आपण मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून करू शकतो. यासाठी ऑनलाईन पद्धतीने कसं केलं पाहिजे हे पण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, या वेबसाईटवर यायचं आहे. यामध्ये येऊन आपला बँकेला आधार लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे. यूआयडी सीडिंग आहे की नाही चेक करायचं आहे. यासाठी ह्याचा लिंक, हा जो वेबसाईट आहे याचा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी क्लिक करून आपण या ठिकाणी येणार आहात. त्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवर एक ओटीपी मिळेल, ओटीपी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये बँक सेटिंग स्टेटस वरती क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा आपलं कुठलं बँक NCPIC लिंक आहे हे आपल्याला कळून जाईल. या ठिकाणी आपण पाहू शकता माझं बँक ऑफ इंडिया आहे आणि कधी लिंक आहे 4/1/2025 ला NCP ला लिंक झालेला आहे. हे मित्रांनो, हे आपण स्वतः देखील करू शकता. बँकेत जर आपल्याला जायचं होत नसेल तर आपण ऑनलाईनच्या माध्यमातून देखील करू शकता. मित्रांनो, लिंक करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. ह्याचा पण लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण ह्या वेबसाईट वरती येऊ शकाल. आपल्याला इतरत्र शोधण्याची गरज नाही. मित्रांनो, सर्व लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. त्या ठिकाणाहून आपण पोहोचू शकता. जर आपलं कुठल्याही बँकेला आधार लिंक नसेल किंवा आपलं खातं NCPI ला मॅप नसेल तर आपण या पोर्टलवरती यायचं आहे. या ठिकाणी आधार सीडिंग वरती क्लिक करून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणाहून स्टेटस चेक करू शकता आहे की नाही. ते ह्यापेक्षा मी पहिलं ह्या पोर्टलवर बघणं सोपं आहे. मित्रांनो, त्यानंतर या ठिकाणी आधार सीडिंग वरती क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सीडिंग वरती क्लिक करा. यामध्ये बँक निवडायची आहे. यामध्ये जितके बँक आहेत एवढ्या बँकेला फक्त आता सध्या तरी यूआयडी सीडिंग करता येतात. या व्यतिरिक्त आपला दुसरा कुठलाही बँक असेल तर आपल्याकडे पर्याय नाही, बँकेत जाऊनच आपल्याला फॉर्म भरून द्यावं लागणार आहे. यातील कुठलाही एखादा बँक असेल तर आपल्याला काय करायचं आहे, बँक निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अकाउंट नंबर टाकायचा आहे बँकेचं. त्यानंतर परत एकदा अकाउंट नंबर टाकून कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर हा कॅप्चर या ठिकाणी टाकून सबमिट करायचा आहे. त्यानंतर आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओटीपी मिळेल, तो ओटीपी टाकून सबमिट करून घ्यायचा आहे. 3 ते 4 दिवसामध्ये आपल्या बँकेला आधार लिंक होईल आणि खातं देखील NCPI ला मॅपिंग होऊन जाईल. आणि कोणत्याही योजनेअंतर्गत आपल्याला डीबीटी मार्फत जर रक्कम लाभ मिळणार असेल तर ते लाभ आपल्याला मिळून जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे. आवडल्यास लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व इतर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.